नामको बँकचे अध्यक्ष हेमंत धात्रक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने उल्लेखनीय प्रगती साधली असून आर्थिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे। त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे बँकेच्या ठेवींमध्ये व कर्ज वाटपात लक्षणीय वाढ झाली आहे। ग्राहकांना आधुनिक व तंत्रज्ञानाधारित सुविधा उपलब्ध करून देत बँकेने विश्वासार्हतेची परंपरा अधिक मजबूत केली आहे। ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांना सुलभ बँकिंग सेवा देण्यावर विशेष भर देण्यात आला असून डिजिटल बँकिंग, कर्ज योजना आणि बचत योजनांना चांगला प्रतिसाद मिळतोय। कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आणि सुयोग्य नियोजनामुळे बँकेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम झाली आहे। अध्यक्ष हेमंत धात्रक साहेब यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे नामको बँक सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून भविष्यातही ग्राहक केंद्रित धोरणांमुळे बँक नवनवीन शिखरे गाठेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। नाशिक जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आपली भक्कम ओळख निर्माण केलेल्या नामको बँकेने विश्वास, पारदर्शकता आणि सुरक्षित व्यवहार यांच्या जोरावर ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय। अनेक वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागातील हजारो सभासदांना बुकिंग सुविधा पुरवताना बँकेने आर्थिक शिस्त आणि जबाबदारीने भान जपलाय। ठेवीदारांच्या पैशांची सुरक्षितता, कर्ज वाटपातील पारदर्शकता तसेच आधुनिक बुकिंग सेवा यामुळे नामको बँक ही विश्वसनीय बँक म्हणून ओळखली जाते। डिजिटल व्यवहार, एटीएम सुविधा तसेच विविध बचत कर्ज योजनांमुळे ग्राहकांना सोयीस्कर सेवा मिळत आहे। बँकेच्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्यात यश आले असून सभासदांच्या हिताला प्राधान्य देत सामाजिक बांधिलकीही जपली जाते। त्यामुळे नामको बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून विश्वासाचे प्रतीक बनली आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत नामको बँकमध्ये। नामको बँकचे अध्यक्ष हेमंत धात्रक सर आपल्या सोबत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो किंवा शैक्षणिक कार्य असो, अनेक कार्य पुढे नेलेले आहे आणि पुढाकार घेत आलेले आहेत। तर याच बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे सहकारी क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। तर आपल्या सोबत धात्रक साहेब आहेत, आपण त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। आज नामको बँकेमध्ये मी आपलं सहर्षाचं स्वागत करतो। उत्तर महाराष्ट्रातली अग्रणी असलेली बँक 1959 साली समाज धोरणांनी तिची स्थापना केली आणि 1975 साली स्वर्गीय हुकुमचंदजी बागमार यांनी या बँकेची धुरा सांभाळली आणि तदनंतर सतत 35 वर्ष मामांनी नेतृत्व केलं। त्यांच्यानंतर वसंत गीते, सोनलालजी भंडारी, विजयजी साने यांच्या नेतृत्वात आम्ही बँकेचं कामकाज करतोय। मी हेमंत धात्रक, नामको बँकेचा चेअरमन म्हणून मी जेव्हा कार्यभार स्वीकारला, बँकेत अत्यंत उल्लेखनीय अशी कामगिरी आपण केलेली। आज बँक आपली 4100 कोटीचा व्यवसायाचा टप्पा आहे बँकेने ओलांडलेला आहे। 2,02,000 सभासद आपल्या बँकेचे आहे। 3.5 ते 4 लाख ग्राहक आपल्या बँकेचे आहे आणि उत्तर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर हैदराबाद आणि सुरत या 2 ठिकाणी अशा 80 शाखा बँकेच्या कार्यरत आहे। बँकेने बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गोरगरिबांना, छोट्या व्यापाऱ्यांना विविध योजनांच्या मार्फत सोने तारण असेल, वाहन तारण असेल, गृहकर्ज असेल, व्यावसायिक कर्ज असेल, उद्योगाचे कर्ज असतील, SME लोन्स असतील, उद्योजकांना कर्ज असतील, असे विविध कर्ज बँकेने दिलेले आणि अतिशय नाममात्र दरामध्ये 8.5% व्याजदर असलेल्या योजना बँकेमध्ये आहे। ठेवीदारांना सुद्धा एक चांगला दिलासा नामको बँकेने दिलेला आहे। बँकेचा NPA हा ढोबळ NPA हा 3% आहे आणि आपला निव्वळ NPA हा 0% आहे आणि बँकेने प्रत्येक वर्ष सामाजिक बांधिलकी सांभाळून 15% लाभांश आपल्या सभासदांना देऊ केलेला आहे। मी पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रातील आपल्या सभासदांना आवाहन करतो का नामको बँक आपली बँक आहे, सहकारातली बँक आहे, एक अग्रणी अशी बँक आहे। या बँकेच्या माध्यमातून ज्यांना कोणाला व्यवसायासाठी मदत लागत असेल त्यांनी कर्ज अर्ज करा। ज्यांच्याकडे कोणाकडे धनराशी साचली असेल त्यांनी ठेवी ठेवा। आपल्या मुलांना सुद्धा उज्ज्वल भविष्यासाठी, शिक्षणासाठी नामको बँकेचं शिक्षण योजना आहे। वेगवेगळ्या योजनांचा नामको बँकेच्या प्लॅटफॉर्मवर आपण सर्वजण फायदा घ्या। आपल्या चॅनलच्या मार्फत मी सर्व जनतेला हे आवाहन करतो आणि पुनश्च एकदा अध्यक्ष म्हणून तर नामको बँकेमध्ये अनेक कर्मचाऱ्यांसाठी तसेच गोरगरिबांसाठी अनेक सोयी सुविधा पुरवलेल्या आहेत आणि अनेक योजना देखील सर राबवत आलेल्या आहेत। तर हा झाला एक आनंदाचा क्षण, परंतु एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील सरांचा मोठा वाटा असलेला आहे। कारण नामवंत शिक्षण संस्था म्हणजे KVN नाईक सारख्या संस्थेमध्ये देखील सरांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। गोरगरिबांच्या मुलांना कसे घडवता येईल, आज त्यांचेच विद्यार्थी पदाधिकारी देखील झालेले आहेत। तर KVN नाईक संस्थेमध्ये त्यांनी अनेक कामे केलेली आहे व त्यांचे
जे मुलं गोरगरीब असतील त्यांना उच्च शिक्षित देखील त्यांनी केलेले आहेत. तर त्याबद्दलच अधिक माहिती आपण सरांकडनं जाणून घेऊया. एक शिक्षण प्रसारक संस्था ही आपल्या जिल्ह्यातली एक अग्रणीय संस्था आहे. तिचा इतिहास जर का म्हटलं तर 1920 साली आपले छत्रपती शाहू महाराजांनी ह्या वंजारी बोर्डिंगचं भूमिपूजन केलं आणि वंजारी बोर्डिंगला 5,000 रुपयाचा धनादेश दिला. वंजारी बोर्डिंग म्हणून जे रोपटं त्यांनी लावलं तिथं अनेक मान्यवर त्या वंजारी बोर्डिंगमध्ये शिकले आणि 1969 साली क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक यांचं निधन झालं आणि त्यांच्या आठवणीसाठी त्यावेळेच्या धोरणांनी शिक्षण संस्था स्थापन केली. 69 साली स्थापन झालेली संस्था तदनंतर हरिभाऊ धात्रक असतील, प्रल्हाद पाटील कराड असतील, जनार्दन पाटील असतील, जगन्नाथ धात्रक असतील, तदनंतर आपले स्वर्गीय तुकारामजी दिघोळे साहेब, स्वर्गीय NM आव्हाड साहेब यांनी सर्वांनी आपल्या संस्थेचं नेतृत्व केलं. नंतर कोंडाजी मामांनी या संस्थेचं नेतृत्व केलं आणि मला स्वतःला साधारण 25-30 वर्ष या संस्थेमध्ये वेगवेगळ्या पदांवरती काम करण्याची संधी मिळाली. गेली 25 वर्ष मी या संस्थेमध्ये सरचिटणीस म्हणून काम करतो. त्याच्या आधी सहचिटणीस म्हणून काम करायचो. तर आमच्या काळामध्ये साधारण जे रोपटं लावलं होतं त्या रोपटाचा वटवृक्ष झाला आपला दिसतोय. साधारण आपल्या शिक्षण संस्थेच्या 40 माध्यमिक विद्यालय, 6 प्राथमिक विद्यालय, एक ITI, एक इंग्रजी माध्यमाची शाळा, एक अभियांत्रिकी, एक तंत्रनिकेतन, एक फार्मसी, एक डिप्लोमा फार्मसी अशा सगळ्या कोर्सेसच्या मार्फत 25,000 विद्यार्थी शिक्षण घेण्याचं काम करत आहे आणि 1,000च्या वरती आपला पूर्ण स्टाफ त्यांना प्रशिक्षित करतोय. मला एक सांगायला आनंद वाटतो की आपल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी हा एक तर आर्थिक मागासलेला आहे किंवा जातीने मागासलेला आहे. ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये, तांड्यापाड्यावरती शिक्षण पोहोचवण्याचं काम आपण क्रांतीवीरांच्या नावाने इथं करतोय आणि मला सार्थ अभिमान आहे का संस्था आज एक उंच मानाने डोलते. पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मराठा विद्याप्रसारक समाजानंतर एक सामाजिक बांधिलकी जोपासणारी संस्था म्हणून KVN नाईक शिक्षण संस्थेचा नाव घेतलं जातं. स्वर्गीय मुंडे साहेबांचं या संस्थेवरती फार मोठं प्रेम होतं म्हणून त्यांच्या आठवणीत आपण लोकनाथ गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली आणि आज आपलं अभियांत्रिकी महाविद्यालय हा नाशिकमध्ये 4-5 क्रमांकावरती काम करतंय. तसंच आपलं फार्मसी कॉलेज सुद्धा नाशिकमध्ये 2 ते 3 नंबरला काम करतंय आणि आपले विविध विद्यार्थी हे नॅशनल लेवलला पोहोचलेले, काही लोकांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेली आहे. शिक्षण संस्था सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने चालवतोय आणि कुठलंही अर्थार्जन संस्थेमध्ये नसून फक्त सामाजिक बांधिलकी जोपासण्याकरता KVN नाईक शिक्षण संस्था ही अहोरात्र प्रयत्न करते. नक्कीच धात्रक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बँकिंग क्षेत्र असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो, उल्लेखनीय कामगिरी तर आपल्याला दिसतेच आहे. तसेच येणाऱ्या काळात देखील त्यांना भावी वाटचालीसाठी नाशिक लोकशाही न्यूजकडनं शुभेच्छा. तसेच त्यांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.